नमस्कार, आपण पाहत आहात वायझेड इंडिया टीव्ही आणि आता पाहूया महत्त्वाची बातमी। कराड तालुक्यातील विरवडे ग्रामपंचायतीतील नमुना क्रमांक 8 मधील मालमत्ता नोंदी संगनमताने रद्द केल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कराड येथे गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार न्यायप्रविष्ट असलेल्या मालमत्तांच्या नोंदी सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मासिक सभेच्या ठरावाच्या आधारे रद्द केल्या। तसेच ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकमधील काही पाने कोरी सोडणे, काही पानांमध्ये विसंगती आढळणे आणि शासकीय दस्तऐवज कार्यालयाबाहेर नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे। आज आम्ही या ठिकाणी मी स्वतः प्रीतम शिंदे, राजन दोकटे, अभय भोसले आणि विरोड्याचे इतर ग्रामस्थ आणि ज्यांना या गोष्टीचा त्रास झालाय जे बघतायत ते सर्व तिथले रहिवासी विरोडे ओगले ग्लासमधील कागद फॅक्टरी विभागामध्ये हे जे लोक इथं उपस्थित आहेत त्यांची राहती घरं होती, ती घरं पाडून त्या घराच्या ज्या त्यांच्या भोगोरदा सदरी 2 मध्ये ज्या नोंदी होत्या त्या नोंदी परस्पर संगनमत करून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी उडवल्या। वास्तविक पाहता त्यांनी त्या नोंदी उडवताना त्या नोंदी रद्द करण्याची तारीख 20/2/2026 असे या मीटिंग दाखवलेले आहे आणि ठराव क्रमांक 6च्या 1 ही नोंद रद्द केलेली आहे असं दाखवलेलं आहे। त्याचा सर्व आमच्याकडे कागदपत्री सर्व त्याचे पुरावे आहेत। वास्तविक पाहता ह्या मीटिंगचं प्रोसिडिंगचा पण आपल्याकडे सगळ्या झेरॉक्स आहेत। त्या प्रोसिडिंगमध्ये ठराव 20/2/26च्या मीटिंगमध्ये 6चा 1 ठराव लिहिलेला नाही, तिथं कोरी पानं सोडलेत। त्याचा अर्थ हे कुणाच्या लक्षात नाही आलं, न येता हे नंतरच्या काळामध्ये लिहायचं होतं। हे सर्व कारस्थान संजय निंबाळकर आणि ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच वैशाली गोतपागर मॅडम यांनी हे संगनमताने केलेलं आहे आणि अर्जदारांनो जो नोंदी रद्द करण्याचा अर्ज आहे तो मे महिन्यामध्ये 7/5/26 रोजी दिला आहे। असा असताना देखील त्या नोंदी त्याच्या या अर्जाचा विचारावरून फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 तारखेच्या मासिक मीटिंगचा ठराव दाखवून या नोंदी रद्द केल्या आहेत। त्या गोरगरीब लोकांचा जो अन्याय झालाय त्यातून शासनानं याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर अशी कारवाई करावी अशी आम्ही इथं उपस्थितांच्या वतीनं विनंती करतो। नमस्कार, मी प्रीतम शिंदे। आमच्या गावातील ग्रामपंचायतीचा पूर्णपणे भोंगळ कारभार चालू आहे। या कारभाराची काल आम्ही पोलखोल केली आहे। पूर्णपणे सर्व गोष्टीचे व्हिडिओ काढलेले आहेत। ग्रामसेवक संजय निंबाळकर हे 2 महिन्यापूर्वी रिटायर झालेले असताना सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीचा कालपर्यंत कारभार त्यांच्या ताब्यात होता। सर्व दप्तर ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये नसताना त्यांच्या वैयक्तिक जागेत किंवा सैदापूरच्या ग्रामपंचायतीत आम्हाला पाहायला मिळाली। ग्रामपंचायतीतून कोणत्याही नियमांतर्गत कागद हलवता येत नाहीत, तरीही त्यांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर प्रोसिडिंग नेऊन त्या प्रोसिडिंगचा गैरवापर केलेला आहे मोठ्या प्रमाणात। आणि आमच्या गावातील कोणता एक साधा शिल्लक अर्ज दिलाय, ह्याच्याबरोबर कोणतेही कागदपत्र जोडलेले नाहीत मालकी दाखवण्याची। ह्या साध्या अर्जावरती त्यांनी आमच्या गावातील बोगोरदार 8च्या सदरीच्या नोंदी रद्द केलेल्या आहेत। तरी संजय निंबाळकर संबंधित सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कारवाई न झाल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहोत। सध्या या तक्रारीमुळे विरवडे ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वायझेड इंडिया टीव्ही कराड। ही होती आताची महत्त्वाची बातमी। नवनवीन बातम्यांसाठी वायझेड इंडिया टीव्ही या न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह। नमस्कार।